मी तुम्हाला म्हणायची चर्चासत्र ठेवायची आहेत, आपल्याला चर्चासत्र ठेवायची आहेत. तर छान डिस्कशन मध्ये भाग घेतला, डिस्कशन ग्रुप मध्ये बऱ्याच जणांनी. आणि अशा प्रकारे ऑनलाईन सुद्धा डिस्कशन करायला काही हरकत नाहीये. तर जो काही प्रश्न विचारला होता एका व्हिडिओवर, आता उल्लेख करू नका रेकॉर्डिंग मध्ये काही त्या व्हिडिओचे, पण जो काही डिस्कशनला ठेवला होता त्या अनुषंगाने आपण असं केलं की तो व्हिडिओ खूप छान अशासाठी होता की एक आपली रिव्हिजन होते आणि आपल्या ज्या टेक्निकचा आहे त्याची उजळणी करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यातून नवीन साधकांना त्यांची माहिती होते आणि जुन्या साधकांना सुद्धा काही विसरलं असेल तर ती टेक्निक अवलंबता येतात, पुढे जाण्यासाठी उपयोगी होतात, मागं बघण्यासाठी उपयोगी होतात. तर हा एक इंटेन्शननी आपण ते केला. आता त्याच्यामधलं जे काही आहे लिहिलेले अर्थ ते सगळं मी काल रात्री केलेलं आहे टाईप सगळं, मगच झोपले. काल 1:30 झोपले मी. तर ते सगळं तुम्हाला दिलेलेच आहेत पॉइंट. आता फक्त प्रश्न राहिलाय की त्यातला एक एक पॉइंट घ्यायचा. काही सायंटिफिक टेक्निक्स आहेत ते अमृता मॅडम सांगतील त्यांच्या कोर्समध्ये किंवा कधीतरी सांगतील. आता तर काही वेळ घालवू नका मॅडम त्याच्यासाठी, वेळ कमी आहे आपल्याकडे आता. आणि त्याच्यानंतर त्या पॉइंट्सवर आपले टेक्निक म्हणजे खूप आहेत. एक पॉइंट त्यातला घेतला ना तर आपल्याजवळ पुष्कळ आपण त्या टेक्निकशी रिलेटेड, त्या शास्त्राशी रिलेटेड आपण खूप काही करतोय. मग माझी इच्छा अशी आहे की ते खूप काही करतोय ना, एखाद्या टेक्निकला 10 आहेत तंत्र आपली, ते केलं तर खूपच छान आपली पण रिव्हिजन होणार आहे. आणि लिस्टिंग कोणीतरी करावं म्हणून हे रेकॉर्ड देता येईल नाही येईल मला नाही माहिती, नाही देऊ शकणार मी. थोडस काही क्लिप टाकायला काही हरकत नाहीये. पण तुम्ही आता मॅडम बसणार आहेत, सविता मॅडम आणि अमृता मॅडम आलेले आहेत. आणि आपल्या स्मिता वरांडे मॅडमने पण आघाडी घेतली. अजून कोणाचं नाव असेल तर मी बघितलं नाही, माझं 12 अक्षर चालू होतं आता 1.5 तास. तर पेन डाऊन करा, लिहा. आणि मी जी मीटिंग घेणार होते नंतर 5 ला, ती घेत नाही मी, तुम्हाला थोडा वेळ देते. कारण त्याच तंत्रांचा आपण गुरुपौर्णिमेला 28 जूनला जे ध्यान करणार आहोत त्यातून मी तुम्हाला टास्क देईल. ते तुम्ही लिहून घ्या आता, या दोघी तिघी काय बोलतायत ते, त्याच्यावर तुमचे संकल्प लिहा. आता संकल्प उद्या प्रतिपदा येते यालाच करायचे बस. याच आज जे डिस्कशन होईल त्यावर संकल्प करायचे. तुमचे काही टेक्निक विसरले असतील, काही तुम्ही करत असाल, काही करायचे असतील, किंवा त्या टेक्निकचा अवलंब आता कशासाठी करायचा आहे, हे सगळे संकल्प लिहा आणि मला पर्सनल पाठवा. आणि जे काही पर्सनल आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना गुरुपौर्णिमेला आणि 28 ला उत्तर देईल. सगळ्यांना नाही देणार मी. आणि मग ते ध्यानातनं घेईल. तुमची तयारी पाहिजे तिथे ध्यान घेताना काय करायचं आहे ते. त्यामुळे तुमचे संकल्प मला पाठवून ठेवा. उद्या प्रतिपदा आहे त्यामुळे आज रात्री 12 पर्यंत, पहाटे 2 पर्यंत पाठवा. मॅडम चला प्रतिपदा म्हणजे आता सुरूच झालीये. खूप चांगला आपला एक हे आहे. तर मला सांगायचंय हो, 3 वाजून 15 मिनिटांनी सुरू झालीये, त्यामुळे छान योग आहे आता. खूपच सुंदर. आणि तेच गुरुपौर्णिमेचा 28 तारखेला जो भाग 2 होतो तो पण खूप सुंदर योगावर आहे. आणि खूप ऊर्जा सुंदर सुरू झालेल्या आहेत. आणि या ऊर्जेच्या ओघामध्ये आपण हे सगळं करत आहोत. याला खूप काही महत्व आहे. तर चला अमृता मॅडम सुरू करू शकता. धन्यवाद तुमचे खूप. अमृता मॅडमनी खूप वेळ दिला हे सगळं सांगायला, सविता मॅडमनी दिला, स्मिता मॅडमनी पण दिला. बऱ्याच जणांनी चांगले प्रयत्न केले यावेळेला, सगळ्यांचे धन्यवाद. सुरू धन्यवाद. करा अमृता मॅडम. धन्यवाद. सर्वांना शुभ संध्याकाळ आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद की या डिस्कशनमध्ये सगळेजण सहभागी होत आहेत. कारण खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यात आणि खरंच सगळ्यांना पुढं जायला म्हणजे क्वांटम जंप आहेच त्याच्यात. आता आपण बघू पुढेच. तर क्वांटम जंप ह्याच्यातनं होणार आहे, जे आजचं डिस्कशन आहे त्याच्यातनं. ते क्वांटम जंप म्हणजे काय ते तर बघणारच आहोत. आणि ऑलरेडी आपण खूप सारे जंप मारलेले आहेत त्याच्या आधी पण, फक्त आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स नाही कळला. ते आता जसं जसं आपण या टेक्निक वगैरे बघू तसं तसं आपल्याला कळेल की आपण किती फास्ट जंप घेत पुढं आलो आहे ते. तर पहिला पॉईंट म्हणजे मॅडमने जे लिहिलेत पॉईंट त्याच पॉईंटना म्हणजे सविता मॅडम आणि मी डिस्कस करून त्यानुसार डिस्ट्रीब्यूट करून घेतले होते. तर पहिला पॉईंट जो होता युनिफाईड फील्ड म्हणून, ॲक्च्युली एक पुस्तकही आहे युनिफाईड म्हणून, ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते करू शकता. त्याच्यातही अशा काही काय म्हणू आपल्याला
रोज करण्यासारख्या टेक्निक किंवा अशा गोष्टी आहेत तर ते करू शकतो. तर युनिफाईड फील्ड म्हणजे काय आहे की युनिफाईड म्हणजे एकच, म्हणजे आपण आत्तापर्यंत बघत आलो एक हायर सेल्फ आहे किंवा एक परमात्मा आहे आणि त्याचे आपण सगळे अंश आहोत. म्हणजेच काय की त्याच्याकडे जे आहे तेच आपल्याकडे आहे, फक्त आपण अंश रूपात आहे. मग आपल्यामध्येही त्याचे सगळे गुण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक समुद्र आहे मोठा, समुद्रातनं जर लाटांना वेगळं केलं तर लाटा वेगळ्या नाहीत, त्या समुद्राच्याच लाटा आहेत. तसं आपण वेगळे नाही आहेत, आपण त्या परमात्माचेच अंश आहे. तसं हे युनिफाईड फील्ड म्हणजे आता सायंटिफिकरित्या युनिफाईड फील्ड किंवा क्वांटम फील्ड पण म्हणू शकतो आपण, की अनेक कण एकत्र येऊन जे काही समुद्र तयार होतो ते युनिफाईड फील्ड किंवा क्वांटम फील्ड असतं. तर ह्या सगळ्याचा मूळ, सगळ्याचा स्रोत जो आहे तो एकच आहे. त्यामुळं जसं की एकानं काही केलं की त्याची लागण दुसऱ्याला होणं, जे काही आपण ऐकतो मॅडमकडनं खूपदा, तर ते त्याचं कारण आहे की आपण सगळे कनेक्टेड आहे. जसं की कोणाला म्हणजे IT किंवा इंटरनेट रिलेटेड कधी फोटो बघितला असेल तर एक असं पृथ्वीचं चित्र दाखवलं जातं आणि असे डॉट डॉट कनेक्टेड आणि सगळ्यांना एकमेकांना कनेक्टेड अशा रेषा लावलेल्या असतात. तसं आपण त्या मेन सोर्सला कनेक्टेड आहोत आणि आपण जसे कनेक्टेड आहोत तशा त्या म्हणजे आपण एकमेकाला कनेक्टेड आहोतच आहोत. त्या आपल्याला अनुभूती पण येतात आपल्या ग्रुपमध्ये. तर हे युनिफाईड फील्ड म्हणजे वेगळं नाही आहे, तेच आहे की आपण एका फील्डमध्ये आणि त्यात आपण समूह एनर्जीचं किंवा ग्रुप एनर्जीचं महत्त्व त्यामुळे आहे, कारण आपण एक आपल्या ग्रुपचं युनिफाईड फील्ड तयार करतोय. एक फील्ड त्या आपल्या ग्रुपची एनर्जी जी काही आहे किंवा आपल्या ग्रुपचे विचार, ग्रुपच्या दिशा, ग्रुपचं डिस्कशन, ग्रुपमध्ये असणाऱ्या टेक्निक ह्याचं एक आपण फील्ड तयार केलं आहे. एनर्जी फील्ड म्हणू आपण किंवा ते युनिफाईड फील्ड आहे. आणि त्या युनिफाईड फील्डमध्ये जेवढे लोक असतील ते सगळे त्याला कनेक्टेड आहेत. भलेही त्यातले कोणी काही करू दे नाही करू दे, हे मॅडम तर कायमच सांगतात की म्हणून ग्रुपमधनं काढणं किंवा कोणाला ठेवायचं कोणाला नाही हे मॅडम वेळ देऊन करत असतात. कारण त्याचं कारण हे आहे की युनिफाईड फील्ड खूप स्ट्रॉंग असतं. तर त्याच्यामध्ये करणारे न करणारे ह्या दोन्हीचा इम्पॅक्ट म्हणजे चांगला वाईट सगळा इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे कोणी चांगलं करत असेल तर त्याचा पण सगळ्यावर इम्पॅक्ट होणार आहे, कोणी वाईट करत असेल तर त्याचा पण. म्हणजे म्हणून आपण आता जसं या ग्रुपला कनेक्ट झालो आहे तसं आपलं हे डिस्कशन म्हणा किंवा आपण सतत त्या ग्रुपवरचं कम्युनिकेशन वाचत राहणं किंवा आत्ता मॅडम सांगत होत्या की ग्रुप ओपन असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यात आणखीन महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या ठिकाणी कदाचित त्यांना एक्सपिरियन्स असेल की अनावश्यक चर्चा पण होतात, तसं आपल्या ग्रुपमध्ये होत नाही. मग जिथं जे काही आपण इंटेंट ठेवतो, आता पुढचा पॉईंट त्याला इंटेंट आहे ना, जो काही उद्देश असतो त्या ग्रुपचा, त्याच उद्देशा रिलेटेड जेव्हा प्युअरली क्लिअरली ते काम चालू असतं तेव्हा ते युनिफाईड फील्ड जे आहे, ती ऊर्जा आहे, ती आपल्याला खूप जास्ती मदत करत असते. आणि एकाकडं म्हणजे आणखीन एक उदाहरण त्याला दिलं होतं की सूर्याचा एखादा किरण आहे, तो प्रिझम म्हणजे फिजिक्समध्ये एक एक्सपेरिमेंट होतं. म्हणजे आता बऱ्याच जणांनी कॉलेजमध्ये सायन्स वगैरे शिकलेले असतील, त्यांच्या कॉलेजमध्ये झालं असेल, ते 11वी 12वीच्या वेळी करतात की प्रिझम म्हणजे काचेचा त्रिकोण ठेवला जातो आणि एका बाजूनी सूर्यात म्हणजे किरण पाडला जातो, प्रकाशाचा एक स्रोत किंवा आपण एक किरण पाडला जातो आणि त्या प्रिझममध्ये म्हणजे ते सायन्स शिकवलं जातं. त्या प्रिझममध्ये इकडनं सूर्यकिरण पाडलं की इकडनं अशा 7 किंवा वेगवेगळे लेअर किंवा वेगवेगळ्या रंगाची किरणं बाहेर पडतात. मग म्हणजेच काय, ती वेगवेगळे रंग दिसतात. मग याचा अर्थ असा आहे का की इकडचं किरण जे पाडलं आहे ते वेगळं आहे आणि इकडचे आलेले तरंग वेगळे आहेत? तर नाही, दिसताना आपल्याला वेगवेगळे दिसतात किंवा याचा अँगल असा दिसतो आणि इकडनं बाहेर पडणारे ते वरती बाहेर पडतात, पण ते वेगवेगळे नाही आहेत, त्याचाच एक पार्ट आहे किंवा त्या एका किरणापासून निघालेले अनेक रंगाची ती सप्तरंग म्हणा किंवा वेगवेगळी किरणं प्रिझममधनं बाहेर पडतात किंवा ते सप्तरंग दिसतात. म्हणून आपणही तसंच आहोत की सगळे एकाच स्रोतमधनं किंवा एकाच स्रोतला कनेक्टेड आहोत आणि त्याला युनिफाईड फील्ड म्हटलंय किंवा क्वांटम फील्ड ज्याला म्हणतो ते, की अखंड एक समुद्र आहे. क्वांटम फील्डमध्ये एक एक्झाम्पल म्हणून आपण बघू आणि त्यातले थेंब म्हणू, एक लाट म्हणू, आपण प्रत्येक जण आहे, आपण त्यातले अंश आहेत असं म्हणू. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो इंटेंट म्हणजे हेतू, उद्देश किंवा आता जसं म्हटलं की आपल्या ग्रुपचा उद्देश काय आहे, दुसऱ्यांना मदत करणं किंवा ज्ञानाचा प्रसार करणं. बाकी कर्मकांड आणि बाकीच्या गोष्टी पण खूप ठिकाणी असतातच, इव्हन ज्ञानाचं पण खूप ठिकाणी आहे, पण ते भरकटलं जातं. म्हणजे आज एक आहे तर उद्या आणखीन दुसरं किंवा विरोधाभास असलेलं ज्ञान देणं, ह्याही गोष्टी होतात. पण आपला इंटेंट किंवा आपल्या ग्रुपचा उद्देश जर क्लिअर असेल आणि त्या इंटेंटनुसार आपण जात असू तर ती जी काही फील्ड किंवा जी काही एनर्जी आहे ती आपल्याला योग्य मार्ग म्हणजे त्याच मार्गाला व्यवस्थित पुढे जो काय अजून काय करायचं आहे काय नाही करायचं हे गाईड करत जाते. जसं मॅडमना त्या ॲझोटोरिक सपोर्टद्वारे आपल्याला म्हणजे सांगितलं जातं की ह्याच्यानंतर काय आहे, ह्याच्यानंतर काय, आपल्या ग्रुपमध्ये काय प्रोग्राम होणार वगैरे. तर हे इंटेंट जे आहे त्या इंटेंटशी रिलेटेड मॅडमने आपल्याकडे एक टेक्निक घेतली होती किंवा संकल्प लिहिताना किंवा आपल्याला काही पाहिजे तर हे पाहिजे जे आहे, आपल्याला जे पाहिजे आहे ते का पाहिजे, का विचारत जाणं.
ही टेक्निक ह्या इंटेंटशी रिलेटेड. इंटेंट म्हणजे आपण संकल्प म्हणू. संकल्प लिहिला तर आपल्याला आपला इंटेंट कळतो. एकच मिनिट. आता बघा युनिफाईड फील्ड सांगितलं मॅडमनी. युनिफिकेशन आपण कुठे केलंय? युनिफिकेशन टेक्निक आपण ऑलरेडी तर हायर हे जे गोष्टींसाठी इंटेंट म्हणजे वापरलंय. हेतू किंवा उद्देश जो आहे तो क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्याला आपण संकल्प म्हणू. तर संकल्प जेव्हा आपण कुठला घेतो तेव्हा मॅडमने सांगितलं की संकल्प लिहिताना पण किंवा आपल्याला आता घर पाहिजे, गाडी पाहिजे, काय काय जे काय आपली इच्छा असेल संकल्पात लिहितो आपण, ती का पाहिजे हे का जे काही विचारत जायचं आणि त्यातनं जे मिळतं आपल्याला उत्तर ते म्हणजे आपला इंटेंट, आपला उद्देश किंवा आपलं खरं काय पर्पज म्हणू आपण, सोल पर्पज म्हणा किंवा काय आपल्याला नेमकं काय करायचं. जेव्हा हे का विचारत जातो तेव्हा क्लिअरली शेवटी जे काही येईल उत्तर ते म्हणजे इंटेंट असतो. आणि जसं की आपण डोनेशन देतो, दान करतो वगैरे, तर ते दान का करतो म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगते की काही जण म्हणतील की मॅडम एक म्हणजे काही मिनिट. जण म्हणजे म्हणण्यापेक्षा मॅडम आपण ऐका बघतो ना सोशल मॅडम. मीडियावर की फोटो टाकतात किंवा प्रसिद्धी पाहिजे असते की यांनी दान केलं, यांनी इथे दान केलं, एवढं दान केलं, तेवढं दान केलं. काही जण अमृता असतात की त्यांनी म्हणजे फोटो वगैरे नाही टाकत, त्यांच्या आतमध्ये मॅडम भाव असतो सेवा देण्याचा. तसं मॅडम आपल्याला जे हवं आहे ते आपण किंवा आपण जे काय करतोय, फॉर एक्झाम्पल आत्ता आपण ध्यान करतोय किंवा या ग्रुपला जोडलं गेलोय फॉर एक्झाम्पल, तर का जोडलं गेलोय, का, याचं कारण काय आहे किंवा काय आपण इथं अजूनही कनेक्टेड का आहोत, ह्याचं का शोधत जाणं. हे मॅडमनी एक टेक्निक शिकवली आपल्याला. ते इंटेंट शोधण्यासाठी ही टेक्निक खूप महत्वाची आहे. का विचारत जाणं, इव्हन संकल्प लिहिताना पण. तर हे इंटेंट जे असतं म्हणजे आता समजा आपण आता या ग्रुपमध्ये जेवढे जण आता डिस्कशनला 36 जण जोडलेलो आहोत, त्या 36 जणांचं इंटेंट एकच आहे की दुसऱ्यांची सेवा करणं किंवा आपल्या विहंगमला या ग्रुपला कनेक्ट असल्यावर आपलं इंटेंट एकच आहे. सॉरी, आपलं ध्येय एकच आहे की मदत करणं, पण इंटेंट वेगवेगळं असू शकतं. इंटेंट म्हणजे त्या काचं रिझन जे आहे, क्लिअरिटी म्हणतो ना, की काही जणांना असं असेल की मला ध्यान करून शारीरिक जे आजार आहेत ते दूर करायचे आहेत किंवा मला, ओके मॅडमना बोलायचं आहे का काय? मंगल मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे का? हा, मी म्हणत होते लिहून घ्या, नुसतं ऐकू नका. मॅडमनी आता का टेक्निक सांगितलेली. हा, एक आकडा का म्हणजे तर तुम्हाला हे ते का विचारत जाणं. हा, बोला बोला मॅडम बोला. फक्त आवाज येत नाहीये मॅडम. लिहायला सांगायचंय मला सगळ्यांना, बाकी काही नाही. हा, अमृता मॅडम आवाज येतोय तुम्हाला? अमृता एक मॅडम. मिनिट. ओके. हॅलो हां अमृता मॅडम. हां बोला. हा, काही नाही, फक्त मंगल मॅडम सांगत होत्या, सगळ्यांना पॉइंट्स लिहायला सांगत होत्या, तेवढंच त्या सांगत होत्या. तुम्ही कंटिन्यू करायला सांगितलंय तुम्हाला. ओके सॉरी, आवाज ऐकू येत नव्हता वाटतं. ऐकू आला नाही मला. येस. हां, तर हे काचं जे आहे ते, हे इंटेंट, आपलं इंटेंट काय आहे या ग्रुपला जॉईन होण्याचं, हे प्रत्येकाचं इंटेंट वेगळं असू शकतं. म्हणजे असतंच, रादर इंटेंट प्रत्येकाचं वेगळं असतं. ध्येय किंवा आपण या ग्रुपला, एकाच ग्रुपला जरी कनेक्टेड असलो तरी प्रत्येकाचं इंटेंट वेगळं आहे. जसं की कोणाला शारीरिक आजार दूर करायचे असतात, कोणाला मानसिक शांती पाहिजे असते, कोणाला पैसे मिळवायचे आहेत, कोणाला त्यांची स्वप्न पूर्ण करायचे आहेत, असे वेगवेगळे इंटेंट आपले असू शकतात. तर हा इंटेंट शोधायचा असेल तर ते का विचारणं खूप महत्त्वाचं आहे. मग हे क्वांटम फिजिक्सनुसार जेव्हा आपण इंटेंट ठेवतो, इंटेंट म्हणजे आपला इंटेंट काढतो की मला हे का पाहिजे, तेव्हा ती एक क्लिअरिटी निर्माण होते. क्लिअरिटी निर्माण झाल्यामुळं त्याच्याबद्दलची जी काही कृती करायची असते ती कृती करणं सोपं जातं. कारण आपला फोकस एकाच गोष्टीवरती येतो किंवा त्या क्लिअरिटी जी आली आपल्या इंटेंटची त्याच्यावरती फोकस येतो. त्यामुळे निर्णय घ्यायला सोपं जातं म्हणा किंवा कृती करायला सोपं जातं. आणि निर्णय घेणं, कृती करणं सोपं झाल्यानंतर ना आपल्याला जी काही कृती करायची त्याच्यामध्ये सातत्य पण आपण ठेवू शकतो. आणि ते सातत्य ठेवल्यामुळं ज्या उद्दिष्टासाठी, ज्या इंटेंटसाठी आपण कृती करतोय, तर ऑब्व्हियसली जेव्हा फोकस, आपली एनर्जी एकाच ठिकाणी होते, क्लिअरिटी जेव्हा एकाच गोष्टीबद्दल असते, तेव्हा ती पूर्ण व्हायला वेळ नाही लागत. आणि हेच क्वांटम फिजिक्स किंवा युनिफाईड फील्ड जे आहे म्हणतोय आपण, त्याच्यावर फोकस करणं. किंवा हे पुढे पण पॉईंट मॅडमनी लिहिलेले आहेत ग्रुपमध्ये की इंटेंट संबंधीचा 3-4 पॉईंट लिहिला होता ग्रुपमध्ये की त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की जेवढी ऊर्जा तेवढं मॅनिफेस्टेशन, किंवा जेवढा इंटेंट जास्त तेवढी ऊर्जा जास्त.
मग इंटेंट शोधला आपण एकदा, आपल्याला क्लिअरिटी मिळाली एकदा, की आपण फोकस करू शकतो. त्यामुळे ऑब्व्हियसली एका ठिकाणी फोकस केल्यावर ऊर्जा वाढणार आहे आणि ऊर्जा वाढली की मॅनिफेस्टेशन होणार आहे. इव्हन आपण ज्या डिस्कशनला घेतलेलं आहे त्याच्यातही तेच आहे की आपली जेवढी ऊर्जा असेल तेवढी मॅनिफेस्टेशन लवकर होणार आहे म्हणा, किंवा मोठ्या गोष्टींचंही होऊ शकणार आहे. तेच आपण ग्रुपनी घेतलं तर आणखीन जास्ती होणार आहे, कारण वेगवेगळ्या लोकांची ऊर्जा आणखीन वाढलेली असणार किंवा जास्त असणार आहे. म्हणून तर हे इंटेंट संबंधित संकल्पाची क्लिअरिटी, जे की कॉलमचं सांगितलं की मी ऑडिओ क्लिपमध्ये पण सांगितलं की मॅडमने आपल्याला संकल्प लिहायला कसे शिकवलेत, की स्वतःबद्दलचे संकल्प. मग स्वतःबद्दलमध्ये पण आपल्या आरोग्यासाठी काय संकल्प असतील आपले, आपल्या करिअरसाठी आपल्याला काय पाहिजेत संकल्प, आपल्या नातेसंबंधांसाठीचे, किंवा आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो त्याचे, असे कॉलम करून संकल्प लिहायला सांगितले होते. तर आणि हे म्हणजे लिहिताना पण का विचारलं पाहिजे आपण, म्हणजे आता त्याची पण प्रायोरिटी ठरवायला सांगितली मॅडमने. हे इंटेंट शोधणं किंवा क्लिअर करणं जे आहे त्याच्यामध्येही जे काही आपण संकल्प लिहितो, आता समजा मी माझ्या स्वतःबद्दलचे संकल्प लिहिले, माझ्या आरोग्यासाठी मी संकल्प लिहिले, तर त्या आरोग्यामध्येही मला सगळ्यात आधी कुठल्या गोष्टीबद्दल काय म्हणू आपण की रिझल्ट पाहिजे, तसं ती प्रायोरिटी पण ठरवायला सांगितली. प्रायोरिटीनुसार आपले संकल्प लिहायला सांगितले, किंवा आपण पूर्ण संकल्प एकदा लिहिले की एकदा वेळ देऊन का हे विचारून प्रायोरिटी कुठल्या ह्याला पहिल्यांदा असेल हे सगळं लिहून मग आपला जो काही इंटेंट फायनलाइज होईल तो मॅनिफेस्टेशन व्हायला वेळ लागणार नाही आहे. तर हे इंटेंट संबंधीचं हे होतं. तर आपण ग्रुपमध्ये पण जेव्हा एका वेळी एक प्रोग्राम घेतला जातो, जसं की चक्रध्यान असेल किंवा आयुष्य बदलाचं शास्त्र असेल, तर त्याच्यामध्ये पण सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की सगळ्यांनी एक इच्छा किंवा एक कॉमन इच्छा पकडली होती की मला भेटवस्तू मिळाली, मग ती काहीही असू शकते, बरोबर. मग भेटवस्तू जी आहे ती प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची मिळाली, सेम नाही मिळाली जरी भेटवस्तू म्हटलं असतं तरी. मग ती आपल्या इंटेंटनुसार किंवा आपल्याला जे पाहिजे होतं त्यानुसार मिळाली. किंवा काय काय जणांना कधी विचारही केला नव्हता की मला हे पण काहीतरी मिळू शकेल किंवा काय, पण ते मिळालं. मग आपल्या ऊर्जेवर डिपेंड आहे ते की आपण काय अट्रॅक्ट करतोय किंवा आपल्याला काय मिळेल, म्हणजे त्या युनिफाईड फील्डशी आपण किती स्ट्रॉंगली कनेक्टेड, किती जवळचं कनेक्शन आपलं आहे, त्यानुसार आपल्याला ते मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी होतात. तर मग हे या इंटेंटनुसार आपल्याला हे मिळणार आहे मॅनिफेस्टेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या. तर आणि आपण हायर ऊर्जेमध्ये राहायला पण हे इंटेंटच मदत करणार आहे. जेव्हा आपण एनर्जी फोकस करतो, आपली ऊर्जा वाढवतो, तेव्हा आपण कायमस्वरूपी आपल्याला हायर ऊर्जेमध्ये किंवा सकारात्मक विचारांमध्ये ठेवतो आणि ते राहिलं जातं. म्हणजे पर्पजफुली ठेवावं पण लागत नाही, आपण त्याच ऊर्जेमध्ये राहायला लागतो. तर ही फ्रिक्वेन्सी मॅच होते. आता आपल्या ग्रुपमध्ये जेवढे आहेत ते त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होते म्हणून आपण एकत्र आहे. ज्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही ते काही दिवसांनी सोडून जातात किंवा सोडून गेलेले आहेत किंवा भविष्यात जातील. तर जेव्हा जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी ही युनिफाईड फील्डमधल्या एनर्जीशी या ग्रुपच्या युनिफाईड फील्डच्या एनर्जीशी मॅच होत नाही, कमी होईल किंवा जास्त होईल जे काही असेल, तर त्यानुसार आपण ते बाजूला होतो तिथून. तर हे सगळं म्हणजे ऊर्जेशी रिलेटेड, म्हणजे ते ॲटम इलेक्ट्रॉन आता तेवढ्या डीपमध्ये नाही जात कारण त्याला फार वेळ लागेल एक्सप्लेन करायला. तर त्याच्यानंतरचा म्हणजे हे 4थ्या पॉईंटपर्यंत सांगितलं. त्याच्यानंतर सविता मॅडम 5वा 6वा 7वा पॉईंट घेतील आणि 8वा क्वांटम जम्पचा आहे. तो क्वांटम जम्पचा सांगेल की आपण जे डिस्कशन करतोय त्याच्यातही पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचं उदाहरण दिलं होतं. तर इथं सगळ्यात सोपं सांगेन की मॅडमने आपल्याला ह्याच्या आधी सांगितलं की जे काही आपण संकल्प, म्हणजे आता आपण संकल्प काय आत्ताच लिहित नाही, मागे पण लिहिलेत, तर मागची डायरी उघडून बघायची आहे, तिथले कुठले कुठले संकल्प आपले पूर्ण झालेत. हे प्रत्येक महिन्याच्या संकल्पाच्या वेळी आपल्याला मागचे जेवढे काय आपण संकल्प लिहिलेत तिथं जाऊन बघायचं आहे पूर्ण झालेत का, आणि झाले असेल तर टिकमार्क करायचे. टिकमार्क केल्यामुळं काय होतं की एक ऊर्जा, जेव्हा आपण टिकमार्क करतो की अरे हे माझं झालं, आणि म्हणजे तेव्हा नव्हतं झालं पण आत्ता झालं, आता ह्याला मध्ये 3-4 प्रतिपदा गेल्या असतील किंवा 3-4 संकल्पाचे जे काही आपण वेळा पाळतो त्या गेल्यात, पण आत्ता हे कंप्लीट झालं. आणि ते जेव्हा आपल्याला कंप्लीट झाल्याची काय म्हणतो फिलिंग असते ना टिकमार्क केल्यावर, की हां हे माझं पूर्ण झालं, मग आपल्या आतमधला आपलाच आत्मविश्वास वाढतो थोडा, किंवा त्या ऊर्जेवरचा विश्वास किंवा मॅनिफेस्टेशनचा विश्वास किंवा ग्रुप एनर्जीवरचा विश्वास हे वाढायला लागतं. आणि हे वाढल्यामुळं ऑब्व्हियसली जेव्हा विश्वास वाढतो तेव्हा ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढल्यानंतर ना पुढचा जो संकल्प आहे त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा आणखीन जास्त आपण निर्माण करतो आपल्या आतमध्येच. त्यामुळे हे क्वांटम जम्प होते. क्वांटम जम्प होते म्हणजे काय की 4-5 महिन्यापूर्वी लिहिलेला जो काही संकल्प होता तो आत्ता कंप्लीट झाला, म्हणजे ही एक जम्प झाली आपल्या बाबतीत. मग आता सोशल मीडियावर वगैरे या जम्पचा अर्थ थोडा वेगळा दिला जातो की जसं की आत्ता आपण आहे आणि सडनली एका रात्रीत आपलं आयुष्य सगळं बदललं. तर हे असं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये क्वांटम जम्प म्हणजे काय, किंवा याला क्वांटम लीप पण म्हणतात, म्हणजे हे इंग्लिश शब्द आहेत, क्वांटम लीप सुद्धा म्हणतात. तर नेमकं काय होतं की आपण
कित्येक दिवस आता ध्यान सलग म्हणजे सातत्यपूर्ण ध्यान करत आलोय. तर ते ध्यान करत करत म्हणजे जसं एखादा थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो ना, तसं आपण आपली ऊर्जा वाढवत आलोय. पण काय होतं की एखाद्या वेळी आपला संकल्प असा असतो की तो खूप मोठा संकल्प असतो बाकीच्यांच्या दृष्टीनं, पण त्यासाठी आपण जे मागचे कित्येक महिने कित्येक वर्ष जे काही ऊर्जा वाढवण्याच्या टेक्निक वापरत आलोय, त्यामुळं आपली ती ऊर्जा तेवढ्या लेवलला गेली आणि मग सडनली ते आपल्याला मोठं काहीतरी प्राप्त होतं, ती इच्छा पूर्ण होते. जसं की आपण फॉर एक्झाम्पल टीव्हीत न्यूजमध्ये वगैरे बघतो की एखादा विद्यार्थी किंवा एखाद्याला ऑलिम्पिकमध्ये डायरेक्ट गोल्ड मेडल मिळालं, पण त्याच्या आधी आपण त्याला कधी तोंड बघितलं नसतं, काही नसतं, पण जेव्हा त्याला ते मेडल मिळतं तेव्हा त्याची स्टोरी सगळी येते की तो इतक्या दिवसांपासून त्याची प्रॅक्टिस करतोय किंवा काय. त्यामुळे हे क्वांटम जम्प म्हणजे एका रात्रीत काही होत नसतं, हे आपण आधीपासून करत आलोय. सातत्य खूप महत्वाचं आहे, त्यातही डिसिप्लिन. म्हणजे जे आपल्याला ग्रुपमध्ये मॅडम शिकवतात डिसिप्लिन, की कसं काय लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे. मागच्या वेळी आपण असं केलं होतं तर आता आपल्याला त्याच्यात बदल करता आला पाहिजे. जर आपलं काही चुकत असेल किंवा आपल्यामुळं दुसऱ्या ग्रुपमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येत असेल तर आपल्याला त्याच्यात बदल करता आला पाहिजे. मग हे जे शिकत येतोय कंटिन्युअसली आपण त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट करतोय. म्हणजे नियम पण डिसिप्लिन पण पाळतोय आपण आणि त्याच्यासोबतच आपण ऊर्जा वाढण्यासाठी सातत्यपूर्ण ज्या टेक्निक आहेत त्याही करतोय. मग या टेक्निकमध्ये आपण हृदय ध्यान केलंय. जेवढं मॅडमनी सांगितलं की दिवसातले जितके 25 वेळा हृदय ध्यान, 25 वेळा, 50 वेळा सातत्यपूर्ण जेवढं करू आपण तेवढा त्याचा रिझल्ट मिळतो. तर मग हे क्वांटम जम्पमध्ये नुसतंच हे डायरेक्ट जम्प नसते ती, ह्या सगळ्या गोष्टी सातत्यपूर्ण करत जाऊ तसं मग ते बदल होतात. किंवा आत्ता आपल्यामध्ये पण बऱ्याच जणांमध्ये म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या स्वभावात किती बदल झाला, किती तो काय एका रात्रीत एका दिवसात एका ध्यानामुळं एका हिलिंगमुळं वगैरे असं नाही झालेलं. आपण सातत्यपूर्ण ते करत आलोय आणि हे करत येऊन जो काही एक्स्ट्रीम चेंज आपल्याला आपल्यात दिसतोय. मग त्याच्यात उदाहरणं दिले की 11 महिने एखादं वर्ष पकडलं 2026चं, जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंतच्या आपण जानेवारी महिन्यात काय केलं, फेब्रुवारीमध्ये काय केलं, मार्चमध्ये काय केलं, असं करत करत मग डिसेंबरमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा जानेवारी टू नोव्हेंबरपर्यंत आपण जे काही आपल्यात बदल केलेत ते तर आपण कन्सिस्टंटली करत आलोय. म्हणजे जानेवारीमध्ये जो बदल स्वीकारलाय तोच कंटिन्यू केलाय आणि फेब्रुवारीत आणखीन एक नवीन बदल आपण आपल्यामध्ये करतोय किंवा आपल्या वागण्यात बदल करतोय तर तोही ऍड झाला. मग मार्चमध्ये तिसरा बदल, असं आपण ऍड करत करत आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जातोय. असं 11 महिन्याची इम्प्रूव्हमेंट किंवा आपण काय बदल केलेत हे जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते की नॉट नेसेसरी की प्रत्येक महिन्यात आपल्यात एक बदल होईलच. असं एका महिन्यात 10ही बदल होऊ शकतात, ते आपल्यावरती आहे. पुन्हा शेवटचा पॉईंट तोच आहे की आपणच क्रिएटर आहे, आपल्या हातात आहे आपल्याला काय करायचं, चॉईस आपल्याकडे आहे. तर हे जे बदल आहेत ते 11 महिन्याचे बदल जे काय आपण करत आलोय किंवा आपल्या वागण्यामध्ये केलेत ते 12व्या महिन्यात जेव्हा आपण लिहायला घेतो. म्हणून मॅडमनी त्यात पॉईंट पण लिहिलाय पुढच्या ह्याच्यात की आपण आहे ना की रोडमॅप किंवा त्या क्वांटम जम्पच्या ह्याच्यातच लिहिलं की 5 वर्षाचा रोडमॅप म्हणा किंवा 7 वर्षाची नदी वगैरे हे सगळं का करायचं आहे, कारण की ही क्वांटम जम्प करण्यासाठी ते मदत करणार आहे पुढे. मग आपण जेव्हा हे छोटे छोटे संकल्प पूर्ण झालेले टिकमार्क करत जातोय म्हणजे क्वांटम जम्प घेतोय, हळूहळू एक 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 स्टेप पुढं जातोय आपण. आणि हे पुढं जाऊ तसं मग हा 5 वर्षाचा रोडमॅप केल्यामुळं काय होईल की आपण त्याच्यात जे काही क्लिअरिटीनं लिहू किंवा काय आपला रोडमॅप बनवू, भलेही आपल्याला त्याच्यात क्लिअरिटी नाही आली पण त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आपल्या आपोआप दुसऱ्या संकल्पामध्ये यायला लागतात. ते कनेक्शन म्हणजे क्वांटम फील्ड जे म्हणतो ना ते कनेक्शन असतं ऊर्जेचं, तर ते आपल्याकडनं त्याच रिलेटेड लिहिलं जातं. कारण आपला मेंदू म्हणा सबकॉन्शियस माइंड आहे ना त्याला कनेक्ट झालेलं असतं, कारण आपण तो एक रोडमॅप बनवला किंवा ती नदी बनवली आहे. ते बनवताना आपण आपलं सगळं वापरलंय ना, त्याच्यात भावना वापरल्यात, डोकं विचार वापरलेत, म्हणजे मेंदूचा वापर केलाय, मनाचा वापर केलाय, हातांचा शरीराचा वापर केलाय, ऊर्जेचा वापर केलाय. हे सगळं वापरल्यामुळं ते पुढे आपल्याला त्याच्याशी रिलेटेड काय काय कृती कराव्या लागणार किंवा स्टेप बाय स्टेप काय काय करायला लागणार आहे त्याप्रमाणे आपल्याकडनं ते संकल्प लिहून घेतले जातात छोटे छोटे. जेव्हा आपण हे 5 वर्षाचं 7 वर्षाचं जेव्हा बनवतो तेव्हा तर ही पण टेक्निक मॅडमने शिकवली 21 दिवसाच्या आपल्या आयुष्य बदलाच्या शास्त्रामध्ये की मला वाटतं एकदम पहिलं जेव्हा घेतलं होतं तेव्हा बऱ्याच जणांनी ते काढले होते नदीचं चित्र वगैरे, आणि ज्यांनी ते खूप म्हणजे हे सगळं आपलं मन बुद्धी शरीराचा वापर आणि काय काय म्हणू आपण आता ऊर्जेचा वापर हे सगळं करून केलंय, वेळ देऊन केलंय. त्यांचे त्या नदीतल्या कित्येक गोष्टी त्याप्रमाणेच घडलेल्या आहेत. मग हे सगळं निर्माण करणारा दुसरा म्हणजे देव आपण म्हणतो, म्हणजे आता हे देवही आहे किंवा आता आपण सनातन विज्ञानवाला हे
कार्यक्रम चालू करणार आहे त्याच्यातही कळेलच, त्याच्या मागचे सायंटिफिक रिझन कळणारच आहेत आपल्याला. तर आपण देवळात जाणं, मंदिरात जाणं म्हणा किंवा पोथी वाचणं, मंत्रजप करणं, ह्याच्या मागं सायंटिफिक रिझन आहे. त्याच्यात पुन्हा तेच आहे की आपण ते ठराविक वेळ स्वतःचा देतोय तिथे. जेव्हा आपण वेळ देतोय दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी, मॅडम पण खूपदा सांगतात की आत्ता पण सुरुवातीला तेच सांगत होते की दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण वेळ द्यायला लागतोय ना, तेव्हा आपल्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढायला लागत नाही, ते आपोआप होतं. जसं मॅडमच्या बाबतीत आपण खूपदा ऐकले की त्यांना घरात काही सांगावं लागत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे, आपोआप त्यांच्या बाबतीत घडून येतं. काय येतं? कारण आत्ता आपल्या ग्रुपमध्ये एवढे जण आहेत, त्यांच्यासाठी त्या कितीतरी वेळ देत आहेत किंवा करतायत गोष्टी, किंवा नवीन नवीन काय कोणाला हवं आहे त्याप्रमाणे काउन्सिलिंग असेल किंवा काही असेल, शारीरिकदृष्ट्या काही आजाराच्या रिलेटेड असेल तर त्याच्याशी रिलेटेड त्यांना जेवढं माहिती आहे, तेवढं ज्ञान आहे, तेवढं ते देत राहतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःसाठी वेगळं काही मागावंच लागत नाही किंवा लिहावंच लागत नाही. तर हे जे आहे ते क्वांटम फील्डमध्ये हे सगळं असंच आहे. त्याच्यानंतरचे मला वाटतं मॅडमनी सांगितलेल्या पॉईंटमध्ये डेस्टिनेशन आणि माइलस्टोनबद्दलचं आहे, ते सविता मॅडम घेतील. 10वा पॉईंट आहे जो न्यूरल फिलामेंट, प्लाझ्मा फिलामेंट आणि ब्रेन स्पार्कबद्दल आहे. तर मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणताना नाही, त्याची व्याख्या म्हणू की नेमकं काय आहे ते बघूया. न्यूरल फिलामेंट म्हणजे काय? मेंदू आपला आहे तो वेगवेगळ्या नर्व्सच्या म्हणजे नसांनी बनलेला आहे. आपण मेंदूचं चित्र बघितलं तर आपल्याला येईल की वेगळ्या वेगळ्या दोऱ्या कनेक्ट होतील आणि मध्ये एखादा गट्टू असतो, असं वाले चित्र काहीतरी दिसेल. तर हे न्यूरॉन्स असतात. आणि न्यूरल फिलामेंट म्हणजे काय? मेंदूमध्ये जे अब्जावधी न्यूरॉन्स असतात, त्या अब्जावधी न्यूरॉन्समध्ये प्रत्येकाचे एक काहीतरी संरचना किंवा त्याचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे ती दोऱ्यासारखी दिसणारी जी काही न्यूरॉन्स आहेत त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये खूप डेप्थमध्ये बरीच स्ट्रक्चर आहे. तर त्याला ॲक्च्युली त्या संरचनेला किंवा त्या स्ट्रक्चरला सायटोस्केल्टन म्हणतात. तर त्यातला एक घटक म्हणजे हे न्यूरल फिलामेंट आहे. मग या न्यूरल फिलामेंटचं काम काय असतं? तर ते आपल्या न्यूरॉन्सचा जो काय आकार जेवढा आवश्यक आहे तेवढाच आकार किंवा त्याची लांबी किंवा त्याची जेवढी मजबूती असायला पाहिजे ते ठेवण्यासाठी मदत करतात. तसं बघितलं तर त्या न्यूरल फिलामेंटचा दुसरा असा काही मेजर रोल नाही आहे, पण जो आहे तोच खूप मेजर रोल आहे. कारण की न्यूरॉन्स म्हणजे आपल्या मेंदूला जे इलेक्ट्रिक एनर्जी पास केली जाते न्यूरॉन्स थ्रू सगळ्या शरीरामध्ये पण म्हणा किंवा न्यूरॉन्सच्या स्ट्रक्चरमध्ये, तर ते एनर्जी किंवा ते इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते या न्यूरल फिलामेंटशी काही रिलेटेड नसतं. पण हे न्यूरल फिलामेंट जे आपली न्यूरॉन्सची क्षमता किंवा त्याची लांबी, रुंदी, स्ट्रक्चर टिकवून ठेवतात किंवा मजबूती टिकवून ठेवतात, त्यामुळं हे संदेश वहनाचं काम जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. जेव्हा आपले न्यूरॉन ठीक नसतात, व्यवस्थित स्ट्रक्चर वाईज नसतात किंवा जर न्यूरल फिलामेंट व्यवस्थित नसतील तर आपला मेंदू श्रिंक होणं किंवा त्यातलं पाणी कमी होणं, त्याचं स्ट्रक्चर चेंज होणं असं होतं. आणि ते झाल्यामुळं काय होतं की आपण आत्ता आजूबाजूला ऐकत असतो की डिमेन्शिया होणं, अल्झायमर, पार्किन्सन्स असले आजार जे आहेत ते कशामुळे होतात? तर त्या न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये काय ते गडबड झाली, ते आकुंचित पावले, त्यातला जेवढा आवश्यक आहे पाण्याचा भाग किंवा फ्लुइडचा भाग तेवढा नसणं, त्यामुळे हे आजार होतात. तर हे व्यवस्थित ठेवण्याचं काम न्यूरल फिलामेंट करत असतात. आणि मग हे जे काय न्यूरल फिलामेंट आहेत, मग आपल्याला काय उपयोग आहे त्याचं? तर जेव्हा आपण ध्यान करतो आहे, पुढेही ते पॉईंट लिहिलेले आहेत, मी ते शेवटी सांगते कन्क्लुजन, की हे न्यूरल फिलामेंट आपल्याला का जाणून घ्यायचं आहे, ब्रेन स्पार्क का, प्लाझ्मा फिलामेंट आपण का बघतोय, ते पुढे त्याचे उत्तर देईल. मग हे थोडक्यात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण बिल्डिंग बांधतो तेव्हा त्याच्यात सळ्या घातल्या जातात ना, त्या सळ्या म्हणजे हे न्यूरल फिलामेंट सारखं काम करणारे, आधार देणारे. त्या असतील तर स्ट्रक्चर उभं राहू शकतं, आकार येऊ शकतो. तसं हे न्यूरल फिलामेंटचं काम आहे. तसंच प्लाझ्मा फिलामेंट म्हणजे काय? की प्लाझ्मा फिलामेंट म्हणजे याला म्हणते की 4 स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थाची चौथी अवस्था असं म्हटलं जातं मराठीत त्याला. तर जसं की आपण सूर्यग्रहण वगैरे बघतो, बरोबर? ग्रहणाला बाजूला सूर्याच्या अशी कडा आली आहे किंवा जे काही आहे ते, किंवा विजेचा कडकडाट बघतो. वीज जेव्हा चमकते आकाशामध्ये तेव्हा कशी दिसते ती? की एकतर असं तिरकं किंवा असं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर दिसतं आणि ते फक्त काही सेकंद, काही क्षणांसाठी असतं, ते कायमस्वरूपी नसतं. तसंच अरोरा लाईट्स, बरोबर, आपण नदर्न लाईट्स म्हणतो किंवा अरोरा लाईट्स म्हणतो, ज्या की बाहेरच्या देशांमध्ये दिसायच्या, आता आपल्या देशातही दिसायला लागल्या. त्याच्या मागचंही काहीतरी स्पिरिच्युअल कनेक्शन आहे किंवा युग परिवर्तनाशी कनेक्शन आहे त्याचं. तर हे त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे जाणून घेणं. तर हे प्लाझ्मा फिलामेंट त्याचा कन्सेप्ट आहे. तर त्या प्लाझ्मा फिलामेंटमध्ये काय होतं की हे वायूमध्ये, म्हणजे आपला वायू जो आहे त्या वायूमध्ये आयनायझेशन होतं. आयनायझेशन म्हणजे ते आता इलेक्ट्रॉन्स जे असतात ते इलेक्ट्रॉन्सचे गठ्ठे
थोड्या थोड्या लांबीवर येतात. त्यामुळे एका लांबीपासून म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जो काही इलेक्ट्रॉन असेल त्याची लांबी जर जास्त असेल तर तेवढं ते आपल्याला लाईट दिसते, जसं की विजा चमकताना दिसतात तसे. तर असा हा प्लाझ्मा फिलामेंटचा कन्सेप्ट आहे. त्यामुळं आपल्याला हे विजांचा कडकडाट म्हणा किंवा हे सगळं अनुभवायला किंवा दिसतं तशा पद्धतीने. त्याच्यानंतर आहे ते ब्रेन स्पार्क. ब्रेन स्पार्क म्हणजे काय, न्यूरॉनमध्ये जे इलेक्ट्रिक इम्पल्स असतात किंवा विद्युत संकेत म्हणतो आपण, की आता आपल्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली की मेंदूला कळतं ना, त्याला काय म्हणायचं, ते विद्युत संकेत आहेत की त्या न्यूरॉन्सतर्फे ते संकेत आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि काही म्हणजे निमिष पण नाही लागत त्याला ते संकेत पोहोचायला. तर त्याचं काम हे ब्रेन स्पार्क. मग आता स्पार्क म्हणजे ठिणगी आहे का, नाही, ठिणगी खूप मोठी झाली, ठिणगी पण नाही आहे ती. ब्रेन स्पार्क म्हणजे खूप सूक्ष्म अतिसूक्ष्म लेवलची एक विद्युत लहर असते ब्रेनमध्ये आपल्या. ती म्हणजे जेव्हा आपण विचार करतो, जे ओव्हर थिंकिंग करणारे असतात ना त्यांच्या बाबतीत मेंदूचे आजार लवकर होतात. का होतात, कारण हे ब्रेन स्पार्क आहे ते अतिप्रमाणात वापरलं जातं म्हणून. तर मग आपण जेव्हा विचार करत असतो किंवा काही गोष्टी आठवत असतो किंवा ध्यान करतो, संगीत ऐकतो किंवा गाणी आपण आठवतो आपल्याला माहिती असलेली, तेव्हा हे ब्रेन स्पार्क होत असतं आपल्या मेंदूमध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपले जे काही लाखो कोट्यावधी न्यूरॉन्स आहेत ते एकमेकांना सूक्ष्म संदेश, विद्युत संदेश म्हणा किंवा रासायनिक संदेश आहेत ते पाठवत असतात एकमेकांना. आणि यालाच ते म्हणजे हेच संकेत आहेत की जसं मी ह्याचं उदाहरण दिलं ना की पायाच्या अंगठ्याला ठेच लागली तर मेंदूपर्यंत कळ जाणं किंवा कळणं, तर हे ब्रेन संकेत. पण हे खूप सूक्ष्म छोटे असतात, ते ठिणगीसारखे मोठे नसतात. तर ह्याला ब्रेन स्पार्क म्हणतात. मग ह्या ठिणग्या ज्या काही आहेत त्या ठिणग्या किंवा छोटे छोटे सूक्ष्म लहरी आहेत, त्या लहरींमुळं आपल्याला कळतं की आपल्या शरीरात कुठे पायाला दुखतंय, हाताला दुखतंय. तर ह्या विद्युत लहरी त्याचं काम करतात ब्रेन स्पार्कच्या सहाय्यानं. तर असा हा ब्रेन स्पार्क आहे. मग हे सगळं आपण का जाणून घेतोय, तर समजा आता प्लाझ्मा फिलामेंटचं सांगितलं की ध्यानामुळं काय होतं की मेंदूत हे जे प्लाझ्मा फिलामेंट तयार होतात किंवा ध्यानामुळं ते तयार होतात आणि क्वांटम जम्पसाठी ते मदत करतात. मग ह्याच्यामध्ये ब्रेन स्पार्क जी कन्सेप्ट आता सांगितली, ती ब्रेन स्पार्क जसे आपल्या शरीरामध्ये सगळ्या अवयवांना कनेक्ट आहे, जसं पायाच्या अंगठ्याला लागल्यावर मेंदूला कळतं, तसंच जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा ही ब्रेन, जसं पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात होते ते ब्रह्मांडात होणार, तसंच जेव्हा ध्यानामुळं आपल्या मेंदूमध्ये हे प्लाझ्मा फिलामेंट किंवा जे काही अजून कुठलं न्यूरल फिलामेंट म्हटलं, ब्रेन स्पार्क म्हटलं, या कन्सेप्ट आपल्या ब्रह्मांडाशी पण कनेक्शन तसं होतं. जसं की आता ब्रेन स्पार्क सांगितलं, आपण आठवतो, ध्यान करतो, संगीत ऐकतो किंवा म्हणतो तेव्हा ब्रेन स्पार्क होत असतात. ते स्पार्क जसे आपल्या शरीरामध्ये होतात मेंदूमध्ये, तसेच ते ब्रेन स्पार्क विश्वाच्या मेंदूसोबत किंवा विश्वासोबत आपले व्हायला लागतात जेव्हा आपण ध्यान करतो किंवा या टेक्निक वापरतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि ते डायरेक्ट तिथं कनेक्ट होतात आणि आपला जो संकेत किंवा आपल्याला जे हवं आहे ते त्या ब्रेन स्पार्कच्या साहाय्यानं, त्या विद्युत लहरीच्या साहाय्यानं विश्वाला म्हणजे ब्रह्मांडाला कळतं आणि मग सगळं ब्रह्मांड आपल्याला ते मिळवून देण्यासाठी काम करायला लागतं. तर हे फिलामेंट्स किंवा हा ब्रेन स्पार्क त्यासाठी मदत करतो. तसंच मनातल्या स्पष्ट गोष्टी किंवा ज्याला आपण इंटेंट आत्ता बघितलं, संकल्प जे म्हणतो, तर ते संकल्प किंवा सतत ते संकल्प रिवाईज करणं किंवा सतत एक साधना करत राहणं, म्हणजे रोज आपण ध्यान करणं असतं किंवा जी काही टेक्निक आपण रोज हृदय ध्यान करायला लागलो तर हृदयाची क्षमता वाढते. हे मॅडमने आपल्याला शिकवलंय, आपण करून बघितलंय. तसंच ही आत्मजागरूकता म्हणजे आपली चेतना वाढण्यासाठी ह्या इंटेंटची मदत होते किंवा सतत जी गोष्ट करत होती त्याच्यामुळे आपल्याला हे न्यूरल नेटवर्क तयार होतं किंवा ब्रेन पॅटर्न म्हणतो आपण, की आपण एखाद्या रस्त्याने चाललो असेल तर आपण डोळे झाकून किंवा न बघता, मॅप न लावता जरी गेलो तरी आपल्याला तो जिथे जायचं आहे तिथे पोहोचतो, कारण आपल्याला तो रस्ता माहीत असतो, कारण तो पॅटर्न ब्रेनमध्ये आपला तयार झालेला असतो. तर मग हे न्यूरल नेटवर्क जे आहे ते ह्या सगळ्या फिलामेंट्स, ब्रेन स्पार्क ह्याच्या सहाय्यानं होतं. मग जेव्हा आपण सातत्यपूर्ण एखादी गोष्ट करतो तर त्या पद्धतीचा पॅटर्न मेंदूमध्ये तयार होतं, त्याला न्यूरल नेटवर्क म्हणतात. आणि तो पॅटर्न तयार झाल्यामुळं आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या सवयींमध्ये बदल करू शकतो आपण किंवा नवीन सवयी तयार करू शकतो तो ब्रेन पॅटर्न चेंज झाल्यामुळं. फक्त त्याला सातत्य ठेवणं गरजेचं असतं. म्हणून हृदय ध्यान कमीत कमी 25 वेळा करायला सांगितलं. का तर तो एक ब्रेन पॅटर्न तयार होण्यासाठी कमीत कमी 25 वेळा करणं गरजेचं होतं. मग एकदा तो पाथ तयार झाला की मग नंतर आपल्याला ते परत परत हृदय ध्यान करायलाच लागणार नाही किंवा हृदयावरती हात ठेवून ते ध्यान करायची गरज नाही. हे मॅडमने आपल्याला शिकवलंय किंवा आपणही अनुभवलंय. मग आपण नुसतं मनात आणलं तरी होतात गोष्टी. किंवा 3 बोटांची टेक्निक शिकवली की
अल्फा स्टेटमध्ये जाण्यासाठी आपण 3 बोटांची टेक्निक कुबेर मुद्रा जी आहे ती वापरतो आणि मॅडमनी ती आपल्याला आयुष्य बदलाच्या शास्त्रामध्ये शिकवले. तर जेव्हा ती सारखी सारखी आपण सुरुवातीला सातत्यपूर्ण करतो तेव्हा त्या ब्रेनमध्ये आपला तो पॅटर्न तयार होतो की 3 बोटं चिकटवलेत ना, मग आपल्याला काहीतरी पूर्णत्वास न्यायचं आहे. मग ह्याचं कनेक्शन ब्रह्मांडासोबत आहे, जी गोष्ट बाहेरून मिळणार आहे आपल्याला, मग त्याचं कनेक्शन थेट त्या ब्रह्मांडाबरोबर होतं आणि मग ते सत्यात उतरतं. मग जेव्हा हा ब्रेन पॅटर्न तयार होतो तेव्हा 3 बोटं पण चिकटवायची गरज पडत नाही. मग आतमध्ये विचार येण्याच्या आधी पण कंप्लीट व्हायला लागतात, जसं मॅडमच्या बाबतीत होते, आपण त्यांची उदाहरणं ऐकतो तसं. तर हा ब्रेन पॅटर्न तयार करणं आपल्या हातात आहे. मग आत्तापर्यंत आपण काय काय ब्रेन पॅटर्न तयार केलेत. फॉर एक्झाम्पल, आधीच्या अनुभवानुसार समजा आपण कुठेतरी गेलो आपल्या घरातल्यांच्या न आवडत्या ठिकाणी, तर आपला ब्रेन पॅटर्न काय तयार झाला, आता मी इकडं गेले तर मी घरी परत गेले की मग माझ्या घरचे आता असंच होणार, भांडणच होतील, ओरडतीलच. हे ब्रेन पॅटर्न आपण आतापर्यंत तयार केलं. मग हे ब्रेन पॅटर्न तयार करायचं काम कुणी केलं, आपणच केलंय. ते आपण बदलायचं काम पण आपणच करू शकतो. हे बिलीफ आपल्याला मध्यंतरी मॅडमनी बिलीफवर पण खूप संकल्प लिहायला सांगितले होते, किंवा कसे लिहायचे सांगितले होते, कुठले बिलीफ आपल्याला बदलायचे आहेत ते लिहायला सांगितलं होतं. मग हे बिलीफ जोपर्यंत आपण बदलत नाही, बिलीफ बदलणं म्हणजे काय, पुन्हा ब्रेन पॅटर्न चेंज करणं, की आधी मला असं म्हणजे कष्ट केले तरच पैसे मिळणार, किंवा काय मदत दान केलं तरच आपल्याला पण मिळणार, काही आपल्या गोष्टी पाहिजे असतील तर, नाहीतर मिळणार नाही. हे काहीतरी काय बिलीफ असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. हे जस्ट एक्झाम्पल सांगितली. तर हे बिलीफ जेवढे आपण चेंज करायला तयार होऊ, आपले ब्रेन पॅटर्न चेंज करायला तयार होऊ, तसं आपलं आयुष्य बदलत जातं. किंवा हे आपण शिकलो, ही टेक्निक मॅडमनी म्हणजे हृदय ध्यान आणि हे आपलं 3 बोटांचं टेक्निक, इव्हन लिफ्टची एक्सरसाइज, त्याच्यामध्येही ब्रेनचंच किंवा सबकॉन्शियस माइंड आणि ब्रेन या दोन्हीचा उपयोग आहे त्याच्यात एकाच वेळी. त्यामुळं ह्या टेक्निक जेव्हा सतत करतो आपण, एकदा सारख्या करायला लागलो की नंतर वेगळ्या करायला लागत नाहीत, आपोआप त्याच्या मार्फत आपल्या गोष्टी पूर्ण व्हायला लागतात. तसंच प्रतिपदेच्या संकल्पाचं, वेळा पाळण्याचं पण मॅडमने सांगितलं. जर आपण निसर्गाशी रिलेटेड गोष्टी करतो, जसं की जेवणाच्या वेळ पाळायला सांगितली, किंवा सुरुवातीला आपण रोज उठल्याबरोबर कुठली नाडी चालू आहे, कुठला पाय, किंवा काय जे आपल्याला नियम शिकवले शिवसहृदयमध्ये ते पाळले कंटिन्युअस, आपण एक 6 महिने वर्षभर हे सगळं पाळलं, तर पुढच्या वेळी आपल्याला वेगळं पाळायची गरजच पडणार नाही. ते आपोआप आपल्याकडनं होतं. किंवा निसर्ग, जसं मॅडम म्हणतात की आपोआप झोपेत माझ्या कूस आपोआप बदलते आणि मी डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ज्या बाजूला झोपायला पाहिजे ते आपोआप घडतं. हे कशामुळे होतं, कारण तो ब्रेन पॅटर्न आपल्या आतमध्ये, सबकॉन्शियस माइंड पण त्या पॅटर्नमध्ये येतं, ब्रेन पण त्या पॅटर्नमध्ये येतो, आणि ब्रह्मांडाचं डायरेक्ट ब्रेन स्पार्क थ्रू कनेक्शन होतं. आणि मग ते ब्रह्मांड पण आपल्याला मदत करतं आणि आपल्याला ते वळायला कुशीवर भाग पाडतं. काहीतरी दुखेल किंवा काहीतरी वाटेल की इकडं वळल्यावर जरा चांगलं वाटेल या कुशीवर झोपल्यावर, म्हणून मग आपण त्या कुशीवर झोपू. तर हे आपल्याकडनं करून घेतलं जातं, कारण दोन्ही गोष्टी, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, या दोन्ही गोष्टी जेव्हा अलाइन होतात तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात, आणि त्याचं कनेक्शन हे सगळं ब्रेन सोबत आहे. आणि मग शेवटचा पॉईंट होता की आय एम क्रिएटर. आता जेवढ्या कन्सेप्ट सांगितल्या त्याच्यावरनं कळलं असेल की सगळं निर्माण करणारे आपणच आहे, दुसरं कोणीच नाही आहे. आपणच पॅटर्न निर्माण करतो, बिलीफ तयार करतो, आणि त्याच्यानुसार भविष्यात आपल्याला काय व्हायला पाहिजे, काय आत्ता आपण सहन करतो, हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे. क्रिएटर आपण आहोत. मग आपल्याला भविष्यात बदलायचं असेल तर ह्या टेक्निक ज्या सांगितल्यात, हृदय ध्यान, म्हणजे आपल्या स्वतःच्या सवयी बदलण्यासाठी पण हे आपण टेक्निक वापरू शकतो. बिलीफ चेंज करण्यासाठी पण, संकल्प तर इतकं म्हणजे आपण गुरुचरित्रात पण बघितलं की किती महत्व आहे संकल्पाला, आणि ते संकल्प कसे लिहावेत हे कुठं लिहिलेलं नाही आहे ग्रंथांमध्ये. त्यांनी फक्त संकल्पाचं महत्व सांगितलंय, पण ते कसे लिहायचे हे म्हणजे बारकावे जे म्हणतो ना, ते मॅडमने स्वतः केलेत, आणि मग आपल्याला लिहायला कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत त्याच्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळं, भलेही एकच पॉईंट खूप जणांना किंवा एकाच व्यक्तीला 10 वेळा परत सांगावा लागतो, तरीही मॅडम सांगतात. आणि संकल्पाचं महत्व त्यांना तेवढं माहिती आहे, म्हणून त्या करून घेतात आपल्याकडनं की संकल्प कसे लिहिले पाहिजेत. अजूनही मॅडम कित्येक वेळा मीटिंगमध्ये तेच सांगतात की कसा संकल्प असला पाहिजे. तर आपल्याला हे बदलण्याची गरज आहे. जेवढ्या लवकर आपण बदलू ना, तेवढी आपली क्वांटम जंप मोठी असणार आहे. तर हे सगळे पॉईंट, म्हणून या सवयी बदलणं वगैरे किंवा आपल्यामध्ये बदल करून घेणं हे आपल्याच हातात आहे. आपणच क्रिएटर आहोत. जे काय आध्यात्मिक प्रगती करायची असेल, भौतिक आयुष्यात प्रगती करायची असेल, आर्थिक स्थिती सुधारायची असेल, नातेसंबंध सुधारायचे असतील, तर फक्त आणि फक्त आपणच आपल्यात बदल करायची गरज असते. मग आपोआप आजूबाजूचं बदलायला लागतं, सुधारायला लागतं. जसं की आता ब्रेन स्पार्कचं विश्वासोबतचं डायरेक्ट थेट कनेक्शन सांगितलं. तर असे हे सगळे पॉईंट आहेत. मला वाटते फास्ट झालं नसावं आणि समजलं असेल तुम्हाला. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे की तुम्ही हे सांगण्याची संधी दिली. जेवढं माहिती होतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आणखीन काही ॲड करायचं तर करू शकता, आणि कोणाला काही विचारायचं तर विचारू शकता.
खूप धन्यवाद अमृता मॅडम, खूप छान समजून सांगितलं आणि खूप गोष्टी मला सुद्धा आता हे ब्रेन स्पार्क्स आणि युनिव्हर्सल कनेक्शन हे जे होतं आणि त्यामुळं आता हे आपोआप आपण निसर्गाला कनेक्ट होतो. आपल्याकडं जे काही प्रोग्राम लॉन्च होतात किंवा आपण जे काही करतो योगानी तिकडं दुसरीकडं तेच चालू असतं किंवा तेच सुरू होतं ब्रह्मांडातल्या ऊर्जा आपल्याला ह्या करून घेतात. हे कशामुळे होतंय? तर हे ब्रेन स्पार्क्स मुळे युनिव्हर्सल कनेक्शन मुळे होतं. म्हणजे शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे मी म्हंटल, आपण नाड्या पळायला लागलो, आपण जेवणाच्या वेळा पाहायला लागलो की निसर्ग आपल्या पाठीशी उभा राहतो. तर निसर्ग हात जोडून तथास्तु म्हणत असतो. म्हणजे निसर्गाशी कनेक्शन होतं. ते मॅडमनी युनिव्हर्सल कनेक्शन छान सांगितलं. तर सातत्य याला महत्वाचं आहे. मेंदूमध्ये विचार होणे या गोष्टीमुळे हे सगळं होणार आहे. पहिला तिथे आहे. म्हणून मग मनन, चिंतन, लेखन यामुळे सुद्धा मेंदूमध्ये या प्रोसेस होतात आणि त्यामुळे मग युनिव्हर्स मध्ये या प्रोसेस व्हायला लागतात आणि मग आपलं आणि युनिव्हर्सचं कनेक्शन होऊन सगळं ज्ञानाचं भंडार आपल्याला मिळतं आणि योग्य गोष्टी आपल्याकडनं करून घेतल्या जातात, ज्याला आपण म्हणतो एझोटेरिक सपोर्ट. तर खूपच छान मॅडम, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मॅडम ना घाई आहे, बाहेर जायचंय तरी वेळ दिला. तर धन्यवाद. काही क्वेश्चन असतील तर नंतर विचारा ग्रुपवर, त्या उत्तर देतील नंतर उद्या परवा. तर ठीक आहे मॅडम, धन्यवाद. आता सविता मॅडम तुम्ही बोला आणि मग स्मिता मॅडम बोलतील आणि मग अनुजा मॅडमनी पण नाव दिले, अनुजा मॅडम बोलतील. आणि बाकीच्यांनी ना लिहून घ्या, कारण काय आहे ना, नुसतं ऐकून उपयोग नाही. आपल्याला इथे टेक्निकची लिस्ट करायची आणि त्याच्यावर संकल्प करायचे आपल्याला, की आता आपण हे टेक्निक करू आणि हा संकल्प करू. आता जसं हृदय ध्यान मॅडमने काढलं, कदाचित हृदय ध्यान करण्याचे संकल्प लिहा. काय जो मला जे कळतंय रिपिटेशन किती महत्वाचं आहे आणि या गोष्टी काही मागण्यासाठीच असं नाहीये, मटेरियलिस्टिकच आहेत असं काही नाही. कारण काल एक कमेंट होती की मला भौतिक मध्ये, कोणाला जर भौतिक मध्ये रस नसेल तर काय करायचं. तर मॅनिफेस्टेशन हे भौतिकतेसाठी नाहीये फक्त, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्या मॅडमनं सुद्धा मी फोन केला नंतर आणि बोलले, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. म्हटलं हे डोक्यातलं पहिल्यांदा काढून टाका. काही गोष्टी आपण काही समीकरण केली आहेत ना, ती काढली तर आपल्याला बदल आपल्यामध्ये होणार आहे. तर असं काही नाहीये, आपल्या सगळ्या ब्रह्मांडाच्या क्रिएशन साठी चाललंय. दिसतंय आपण डोक्यात विचार करून काहीतरी एखाद्या क्रिएशनला हे करतोय, पण तेवढं सोपं नाहीये. ते खूप विश्वामध्ये बदल होत आहे त्याच्यामुळे, आणि त्यामुळेच आपणच क्रिएटर आहोत आणि आपणच क्रिएट करत आहोत. तर काल मी खूप लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं पण आहे. तर चला, सविता मॅडम या, आहात ना तुम्ही? हो हो मॅडम. हा हा मॅडम धन्यवाद रेकॉर्डिंग अमृता मॅडम. दुसरं बनवू का? दुसरं सुरू करू का? हे बंद हा, करू? दुसरं सुरू करा. दुसरं सुरू करा, मग थोडं थोडं मी क्लिप्स टाकेल.